गर्लफ्रेंड हिना आणि बॉयफ्रेंड हतश्याम उर्फ बबलू हॉटेलच्या रूममध्ये गेले। त्यानंतर हॉटेलच्या रूममधून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला आणि खोलीच्या आत प्रेयसीनं सर्व मर्यादा ओलांडल्या आणि असं काही केलं की पोलिसांना तात्काळ हजर व्हावं लागलं। या घटनेबाबत संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे। मुलगा आणि मुलगी प्रौढ होते आणि त्यांच्यात गेल्या 8 वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते। हॉटेलच्या रूममध्ये आरडाओरडा ऐकून पोलीस तिथं पोहोचल्यानं स्थानिक लोकांनी सांगितलंय। इथं खोलीच्या आत प्रेयसीनं प्रियकर हतश्याम उर्फ बबलूचा प्रायव्हेट पार्ट कापला होता। दोघांमध्ये हाणामारी होऊन दोघेही जखमी झाले। तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे, मात्र प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे। त्याला मेरठच्या हॉस्पिटलला पाठवण्यात आलंय। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत जखमी झालेल्या प्रेयसी आणि प्रेयसीचं गेल्या 8 वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं। मात्र नंतर प्रियकराचं लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं। त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीनं ही भीषण घटना घडवली। दोघेही चारथावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरेडी गावचे रहिवासी आहेत। मेरठ जिल्ह्यातील सिवाल खास गावात प्रियकर हतश्यामचं लग्न एका मुलीसोबत निश्चित झालं होतं। 15 दिवसांपूर्वी प्रियकराच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून यात तो दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले। त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजवाड करत आहेत। रुग्णालयात दाखल केलं। सीओसीटी व्योम बिंदल यांनी सांगितलंय की सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये एक मुलगा आणि मुलीमध्ये भांडण झालं होतं, ज्यामध्ये मुलीच्या हाताला दुखापत झाली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं।